Download the Z5 app now. झी मराठीवरील विण दोघातली ही तुटेना या मालिकेत सध्या प्रेमाचे वारे वाहत आहेत. समर आणि स्वानंदीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. काहीशी अनोखी असणारी ही लव्ह स्टोरी आता रंजक वळणावर येतेय. समर आणि स्वानंदी यांच्यातील प्रेम चांगलंच बहरतंय. नात्यामध्ये रुसवे फुगवे असले की नातं अजून घट्ट होतं असं म्हणतात. आता समर आणि स्वानंदीमध्येही गोड रुसवा फुगवा सुरू आहे. एरवी स्वानंदी रुसून बसते आणि राजवाडे तिची समजूत काढायला तिला खुश करायला जातात. पण आता मात्र राजवाडे देखील रुसून बसले आहेत. स्वानंदीने अबोला धरलेला असतो, त्यामुळे आता ती जोवर स्वतःहून बोलत नाही तोवर मीही बोलणार नाही असं समर ठरवतो. कधी एकदा एकमेकांशी बोलू असं दोघांनाही झालंय, पण दोघेही उगाच हा अबोला ताणून धरत आहेत. पण यामध्ये प्रेम बहरतंय हे मात्र नक्की. चार्जर कुठे गेला माझा? हा, आठवलं दिला असता मी चार्जर आता. तुम्ही काही बोललात का? एक्झॅक्टली माहितीये, मी यांच्याशीच बोलतेय. पण नाही, आणायचा काही बोललात का? स्वतः अबोला धरलाय ना, मग स्वतः बोलून तो अबोला संपवाल नको. हे असं मुकपटासारखं किती दिवस वागायचं? एवढंच काय तर आता अबोला दूर करण्यासाठी समर स्वानंदीला नाटकाला घेऊन जातो. तिथे नाटकातही स्टेजवर आपणच चिंब भिजतोय असं समरला भास होतो. स्वानंदीला खुश ठेवण्यासाठी समर एक एक आयडिया शोधून काढत असतो. आता दोघेही मस्त नाटकाला गेले आहेत. आपण खरंच नाटकाला जाणार. तुझ्या ज्या वाक्याने मी भारावून गेलो, थोडी मी भिजते, थोडे तुम्ही भिजा. तू खरंच आलायस नाटकाला? मला भेटायला ये. आता स्वानंदीचा राग दूर होणार का आणि दोघेही अबोला सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरतंय. तुम्हाला समर स्वानंदीची जोडी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच. Download the Z5 app now.